नमस्कार. तर आज मी थोडा वेगळा व्हिडिओ बनवत आहे. हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश एक की तुम्हाला NCISMच्या सिलेबस कॉपीनुसार सर्व माहिती मिळावी. तर आज आपण NCISMच्या सिलेबस कॉपीनुसार द्रव्यगुण विज्ञान याचा थेरी पेपरची ब्लूप्रिंट पाहणार आहोत. तर व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत पहा, खूप महत्त्वाचा आहे. तर सुरुवातीला द्रव्यगुण विज्ञानचे 2 पेपर असतात, पेपर 1 पेपर 2. दोन्ही पेपर 100 मार्कांचे असतात, म्हणजे याची टोटल 200 मार्क आणि प्रॅक्टिकल कंपोनंट मिळून 200 मार्क. त्यामध्ये प्रॅक्टिकल 100 मार्क, वायवा 70 मार्क आणि इंटरनल असेसमेंटचे 30 मार्क्स असे मिळून थेअरीचे 200 प्लस प्रॅक्टिकलचे 200. द्रव्यगुण विज्ञान सेकंड इयरला 400 मार्कांचा सब्जेक्ट आहे. तर जर तुम्ही सिलेबस कॉपी डिटेलमध्ये पाहिली असेल व डाउनलोड केली असेल तर त्यामध्ये 6E नावाचा एक टेबल आहे, त्यामध्ये क्वेश्चन पेपरचा पॅटर्न दिलेला आहे. तर आता हे तर माहिती आपल्याला सर्वांना असतेच, तरी पण एकदा बघून घ्या. पेपर 1 हा 100 मार्काचा आहे. सगळे क्वेश्चन्स कंपल्सरी असतात. त्यामध्ये 20 मार्काचे MCQ, 40 मार्काचे SAQ आणि 40 मार्काचे LAQ अशा प्रकारे 100 मार्काचा पेपर असतो. 8 SAQ आणि 4 LAQ सिमिलर आहे पेपर 2 साठी. तर हे तर जनरल माहिती आपल्याला माहितीच असते. तर सिलेबस कॉपीमध्ये एक इंडेक्स म्हणून सुरुवातीला पॉईंट दिलेला आहे. तर त्यामध्ये पूर्ण सिलेबस कॉपीमध्ये काय काय कंटेंट आहेत तर ते दिलेलं आहे. तर ते बघा. त्यामध्ये सुरुवातीला कोर्स लर्निंग आउटकम, त्यानंतर कंटेंट्स दिलेत पेपर 1 पेपर 2चे, त्यानंतर थेअरीचे ऑब्जेक्टिव्ह दिलेत, नंतर प्रॅक्टिकलचे लिस्ट दिले, त्यानंतर टेबल वाईज त्यांनी टीचिंग लर्निंग मेथड दिले, त्यानंतर असेसमेंट दिलं आहे, त्यानंतर 6A नावाच्या टेबलमध्ये नंबर ऑफ पेपर्स आणि मार्क्स डिस्ट्रीब्युशन दिलं आहे, 6B असेसमेंट दिलं आहे, 6C कॅल्क्युलेशन मेथड फॉर इंटरनल मार्क्स कशी असते, 6D इव्हॅल्युएशन मेथड दिलेत, 6E क्वेश्चन पेपरचा पॅटर्न दिला आहे, 6F डिस्ट्रीब्युशन दिले मार्कांचं टॉपिकनुसार, 6G थेअरी पेपरची ब्लूप्रिंट दिले दोन्ही पेपर 1 आणि पेपर 2ची, 6H प्रॅक्टिकल एक्झामिनेशनचं डिस्ट्रीब्युशन दिले. अशा प्रकारे आपली सिलेबस कॉपी बनलेली आहे. तर तुम्ही जर खाली सिलेबस कॉपीमध्ये स्क्रोल केलं तर 6F नावाचा टेबल दिसेल. त्यामध्ये डिस्ट्रीब्युशन ऑफ थेअरी एक्झामिनेशन दिलेलं आहे, म्हणजे कोणत्या टॉपिकवर किती मार्कांचं वेटेज दिलं आहे ते या टेबलमध्ये दिलेलं आहे. तर पेपर 1 द्रव्यगुण विज्ञान याला 1 मार्क दिलेला आहे, द्रव्य या विषयावर 6 मार्क, गुण या टॉपिकला 11 मार्क, रस या टॉपिकला 11 मार्क, विपाकला 6, वीर्याला 6 मार्क, प्रभावाला 5 मार्क, त्यानंतर इंटररिलेशन ऑफ रस गुण वीर्य विपाक प्रभावाला 1 मार्क, कर्माला 11 मार्क, कर्म ऑफ दशमनिगणला 5 मार्क, त्यानंतर प्रिन्सिपल्स ऑफ जनरल फार्मॅकोलॉजी त्याला 20 मार्क, मिश्रक गणाला 6 मार्क, नॉमेनक्लेचर ऑफ द्रव्य ॲज पर निघंटू त्याला 1 मार्क आणि प्रशस्त भेषज परीक्षाला 1 मार्क. नेक्स्ट आपण पाहूया. त्यानंतर द्रव्य संग्रह याला 1 मार्क, GCP गुड कल्टिवेशन प्रॅक्टिसला 1 मार्क, अभावला 1 मार्क, क्लासिफिकेशन अँड टेक्निक्स ऑफ ॲक्युएस अँड अल्कोहोलिक एक्स्ट्रॅक्टमध्ये 1 मार्क, ॲडवर्स ड्रग रिॲक्शन 1 मार्क, NMPB 1 मार्क, वृक्ष आयुर्वेद यावर 1 मार्क आणि नेटवर्क फार्मॅकोलॉजी आणि बायो इन्फॉर्मॅटिक्सला 2 मार्क. तर हे तुम्हाला जे 1-2 मार्काचे वेटेज दिसत आहेत तर त्यावर MCQ येणार हे फिक्स आहे. आणि साईडला तुम्ही पाहू शकता की तिथे MCQ SAQ LAQ यासाठी येस नो दिले, तर ते तुम्ही एकदा डिटेलमध्ये बघून घ्या. तर अशा प्रकारे आपल्या पेपर 1चे 100 मार्क डिवाईड केलेले आहेत विविध टॉपिक्समध्ये, ते आपण आत्ता पाहिले. आता आपण पेपर 2चं वेटेज पाहूयात. आता तुम्हाला तर माहितीच असेल की द्रव्यगुणच्या पेपर 2 हे सर्व ड्रग्स येतात, म्हणजे विविध द्रव्य येतात. तर ह्याचं पेपर 2ची थेअरी डिस्ट्रीब्युशन खूप सोपी आहे. त्यामध्ये भेषज औचारणी याला 5 मार्कांचं वेटेज दिलेलं आहे. त्यानंतर द्रव्य ज्यांनी 2.1 असं द्रव्याचं क्लासिफिकेशन केलं, म्हणजे त्यामध्ये वेगळे द्रव्य टाकलेत, त्याला 55 मार्कांचं वेटेज दिलेलं आहे. आणि 2.2 जे द्रव्य आहेत म्हणजे त्यात वेगळे द्रव्य आहेत त्याला 40 मार्कांचं वेटेज दिलं आहे. अशा प्रकारे 100 मार्कांना डिवाईड केलेलं आहे. त्यामुळे द्रव्याचं पेपर 2 आपण इतकं डिटेल सांगू शकत नाही की कोणता प्रश्न कोणत्या द्रव्यावर येईल असं आपण सांगू शकत नाही. फक्त त्यांनी असे 2 क्लासिफिकेशन केलेत ज्यामध्ये त्यांनी ड्रग्सला क्लासिफाय केलेलं आहे, तर त्यानुसार आपण अभ्यास करू शकतो. तर हे तर झालं दोन्ही पेपरचं थेअरी मार्कांचं डिस्ट्रीब्युशन. आता आपण पेपरची ब्लूप्रिंट पाहणार आहोत. ती तुम्ही टेबल 6G पाहू शकता. आता सुरुवातीला पेपर 1ची ब्लूप्रिंट, त्यामध्ये सुरुवातीला 20 MCQ, त्यापैकी 15 MCQ हे मस्ट टू नोच्या पार्टवर येतात, 3 MCQ हे डिझायरेबल टू नोवर येतात आणि नाईस टू नोवरती 2 MCQ येतात. अशा प्रकारे 20 MCQ डिस्ट्रीब्यूट केलेले आहेत. तर कोणत्या टॉपिकवर कोणता MCQ येणार आहे हे सुद्धा इथं दिलेलं आहे, ते तुम्ही पाहून घ्या. आता आपण SAQ पाहूयात. आता SAQ तुम्ही पाहू शकता की 8 SAQ असतात, त्यामध्ये 7 मस्ट टू नोचे असतात आणि 1 हा डिझायरेबल टू नोचा असतो. नाईस टू नोवर कोणताही SAQ किंवा LAQ येत नाही. आता SAQ पहा, 8 SAQ पहिला द्रव्यावर येणार आहे, दुसरा विपाकवर, तिसरा वीर्य या टॉपिकवर, चौथा प्रभाववर, 5वा कर्म ऑफ दशमनिगण, त्यानंतर 6वा आणि 7वा हा फार्मॅकोलॉजीवर येणार आहे,
आणि 8वा MCQ हा मिश्रक घनावर येणार आहे. तर स्पेसिफिक असं दिलेलं आहे की कोणता MCQ कोणत्या टॉपिकवर येणार आहे, तर त्यानुसार तुम्ही स्टडी करू शकता. नेक्स्ट आता आपण LAQ पाहूयात. तर 4 LAQ असतात, त्यापैकी सर्व LAQ हे मस्ट टू नोच्या टॉपिकवरून येतात. कोणताही नाईस टू नो किंवा डिझायर टू नोवर विचारला जात नाही. त्यामध्ये पहिला LAQ हा गुण या टॉपिकवर येणार आहे, दुसरा रस या टॉपिकवर, तिसरा कर्म आणि चौथा देखील कर्मावर येणार आहे. तर यापैकी तुम्हाला मॉडर्नमध्ये सुद्धा प्रश्न विचारले जाऊ शकतात कर्मावर, म्हणजेच फार्माकोलॉजिकल ॲक्शन्सवर. गुणमध्ये तर कोणतेही गुण विचारले जाऊ शकतात डिटेलमध्ये, आणि रसमध्ये तर 6 रसापैकी एखादा रस डिटेल वर्णन करायला लावू शकतात. तर अशा प्रकारे हा द्रव्यगुण पेपर 1ची ब्लूप्रिंट आहे. पेपर अशाच प्रकारे येतो, त्यामुळे अभ्यास करताना सुद्धा सिलेबस कॉपीनुसारच करा, तुम्हाला खूप उपयोगी पडेल. आता पेपर 2ची ब्लूप्रिंट फारशी एक्सप्लेन करण्यासारखं त्यामध्ये काहीच नाही आहे. फॉर्मॅट सेम आहे, 100 मार्कांचा पेपर 2 असतो. सेम 20 MCQ, 8 SAQ आणि 4 LAQ असतात. इथे फक्त त्यांनी असं दिलेलं आहे, असं नाही दिलं आहे की कोणत्या टॉपिकवर, कोणत्या द्रव्यावर कोणता SAQ LAQ येणार आहे, असं दिलेलं नाही आहे. फक्त आपण एकदा जे 2.1 आणि 2.2मध्ये द्रव्य दिले आहेत ते एकदा मी तुम्हाला सांगतो. हे बघा, इथे तुम्ही पाहू शकता की SAQ आणि LAQमध्ये त्यांनी फक्त असं दिलं आहे की 2.2 द्रव्य, 2.1. मग याच्यावरून आपण अंदाज लावू शकतो की 2.1 या टॉपिकवर 1, 2, 3, 4, 5 SAQ येणार आहेत आणि 2.2वर 3 SAQ येणार आहेत. तसंच LAQमध्ये 2.1वर 2 आणि 2.2वर 2 असं आपण एवढा अंदाज लावू शकतो. आपण पूर्ण द्रव्य नाही सांगू शकत की कोणत्या द्रव्यावर येणार आहे. तर ते आपण 2.1 आणि 2.2चे द्रव्य पाहूयात. तर सिलेबस कॉपीनुसार ज्यामध्ये 2.1 याखाली द्रव्य दिलेले आहेत, ज्यामध्ये 55 म्हणजे 55 मार्कांचं वेटेज दिलं आहे, तर त्याच्या खाली ड्रग्स येतात: आमलकी, आरगवद, अर्जुन, अशोक, अश्वगंधा, अतिविषा, बला, बीजक, भल्लातक, भारंगी, भृंगराज, भूम्यामलकी, बिल्व, ब्राह्मी, चंदन, चित्रक, दाडिम, धाटकी, धमासा, एरंड, गोक्षूर, गुडुची, गुगुळ, हरिद्रा, हरितकी, हिंगू, जंबू, जतामांशी, ज्योतिषमती, कांचनार, कंटकारी, कपिकच्चू, कर्कटशृंगी, कटुकी, खदिरा, त्यानंतर कुमारी, कुटज, लताकरंज, लौद्र, अग्निमंत, अहिफेन, अजमोदा, अपामार्ग, अस्त्रीशृंखला, बाकुची, बृहती, चक्रमर्द, धान्यक, एला, गंभारी, जपा, जातीफळ, जीरक, कालमेक, कंपिलक, कुलत्त, कुमकुम, लज्जाळू आणि लवंग. तर हे होते 2.1च्या अंडरचे ड्रग्स. आता आपण 2.2च्या अंडरचे ड्रग्स पाहूयात, ज्याच्यावर 40 मार्कांचं वेटेज दिलेलं आहे. त्यामध्ये मदनफळ, मंडूकपर्णी, मंजिष्ठा, मरीच, मेषशृंगी, मेथिका, मुस्ता, नागकेशर, निंब, निर्गुंडी, पलाश, पाषाणभेद, पाठा, पिप्पली, पुनर्नवा, रासना, रसोन, सर्पगंधा, सैर्यरक, सारिवा, शालकी, त्यानंतर शाल्मली, शंखपुष्पी, शतावरी, शिग्रू, शुंठी, तालिसपत्र, त्रिवृट्ट, तुलसी, त्वक, उशिर, वचा, वरुण, वासा, वत्सनाभ, विबितकी, विडंग आणि यष्टीमधू. तर द्रव्यगुणचा पेपर 2 हा खूप स्पेसिफिक विचारला जातो. म्हणजे तुम्हाला SAQमध्ये समजा कुठलं तरी द्रव्य दिला जाईल, तर त्याचं गुणकर्म विचारलं जाईल किंवा प्रभाव, किंवा मग त्याचे स्पेसिफिक कॅरेक्टरिस्टिक दिलेले जातील क्वेश्चनमध्ये आणि तेच तुम्हाला लिहायचे असतात. आणि LAQमध्ये डिटेल त्याचं वर्णन करायचं असतं. तर अशा प्रकारे पेपर असतो. व्यवस्थित अभ्यास करा, सोपा आहे. आणि रिव्हिजन किंवा नोट्स काढताना टेबल फॉर्मॅटमध्ये काढा, जेणेकरून तुम्हाला एकत्रितमध्ये जास्त गोष्टी लक्षात ठेवता येतील. तर ही होती द्रव्यगुण विज्ञान या विषयाची ब्लूप्रिंट. अशा प्रकारे थेअरीचा पेपर येतो, कसं तुम्हाला सर्व सांगितलेलं आहे. त्यामध्ये मार्क्स डिस्ट्रीब्युशन सांगितलेलं आहे, पेपर कसा येतो ते सांगितलं आहे. तर व्यवस्थित अभ्यास करा. धन्यवाद. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन टॉपिकसोबत. व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा व तुमच्या इतर मित्रांमध्ये देखील शेअर करा. So guys, subscribe Ayurveda Essence for more such videos. You will get all handwritten notes here.